रामराम मित्रांनो, हे अकोल्याचा चेतन भागवत माझं यूट्यूब चॅनल आहे CP चेतन 04। आपण आलो आहे संबलपूर रायपूर रोडवर। अप्रतिम मंदिर आहे, माँ रुद्रेश्वरी मंदिर। हे मंदिर एवढं छान आहे, तुम्ही पाहून घ्या। पहिल्या नंबर गेटवर आल्यानंतर भोलेनाथाचं मूर्ती आहे आणि सिंह आहे। बाजूला अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष, म्हणजे अर्ध नर नारी हे पण चित्र बाजूला आहे, ते तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाही। आणि बा एवढं छान मंदिर आहे हे, तुम्ही पाहू शकता। शिडीला कलर पण बा किती छान केलेला आहे। हे मंदिर आहे संबलपूर रायपूर रोडवर मधातली येते मंदिर। आणि मंदिर एवढं छान आहे, मी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय सांगू तुम्हाला। आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। पहाडात ते मंदिर आहे, एवढं छान मंदिर दिसते हे। पायऱ्याला पण कलर एवढा छान दिला त्यांनी की दुरून पण अप्रतिम, वरून पण दिसते ते। तुम्ही जर ड्रोन शॉट घेतला तरी शॉटमध्ये बी मंदिर छान दिसते। घुमफुट मंदिराचा गाभारा मंदिर आणि 9 देवींचं दर्शन होते इथे खास म्हणजे। आपल्याला आतमधलं घेता येत नाही। महागौरी देवी माता महागौरी, आणि पहाडात आहे विशेष म्हणजे मंदिर। काल रात्री दुर्गा माता की जय। ते समोर होम आहे, होमसाठी केलेला जागा आहे। ते होम होती इथं कृष्ण मंदिर। असं मंदिर आपल्या इकडे पण नाही आहे महाराष्ट्रामध्ये। हे उडीसामध्ये येते। उडीसा छत्तीसगडच्या रोडवर पहा छान आहे। गणपती महाराजचं चित्र आहे हे इकडेच, आणि भोलेनाथाचं मंदिर आहे। भोलेनाथाचं पण दर्शन होते छान, भोलेनाथाचं दर्शन होते। हा रोड आहे मित्रांनो, त्या तिकडून रोड डायरेक्ट येते इथं। कधी आपल्याला यायला भेटत, म्हणून म्हटलं दर्शन करून घ्या। मी गेलो होतो संबलपूरला गाडी खाली करायला, आणि मला अशी आवड आहे हे भोलेनाथांचं मंदिर। हर हर महादेव, हर हर महादेव। किती छान हे मंदिर आहे। मंदिराचा आवारातला आहे। गर्दी कमी असल्याने आम्ही रायपूर संबलपूर रोडवर एक नंबर मंदिर माता रुद्रेश्वरी, सगळ्या देवीचं दर्शन मंदिरामध्ये आल्यानंतर देवीचं तर आपण त्यांचा व्हिडिओ काढला आणि फोटो काढला नाही होती, आपण काढला नाही। बाहेरचं पूर्ण जे काही आहे ते आपण पूर्ण काढलेलं आहे। इथं आता कधी येणं होते नाही होत, सांगता येत नाही, म्हणून दर्शन घेऊन घेतलं। माझ्या मागे एक अप्रतिम मंदिर आहे, उडीसा मंदिर आहे। मित्रांनो, कमेंट शेअर लाईक जरूर करा। असे नवीन व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील। चला बाय।